गुढीपाडवा आहे, साहजिक आहे की नवीन वर्षाची सुरुवात आपण सगळेच जण काहीतरी एक चांगला संकल्प करून करत असतो। यावर्षी आयबीएन लोकमत संकल्प करतोय तो स्त्री स्वातंत्र्याची गुढी उभारून। स्त्री स्वातंत्र्य जे की या काळामध्ये किती हवं किती नको याच्यावर चर्चा खूप होत असतात, पण प्रत्यक्षात स्त्री भ्रूण हत्यासारखा जेव्हा विषय येतो तेव्हा कृती करणारे मात्र फार कमी असतात। पण काही जण असे असतात की जे पडद्यामागे राहून कृती तर करतच असतात, पण असं काहीतरी करून जातात जेणेकरून समाजाला आणि देशाला काहीतरी एक संदेश जाऊ शकेल। असा संदेश देत आहेत मिसेस सीएम म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस। त्यांच्या बरोबर आज आपण गप्पा मारणार आहोत कारण त्यांनी खूप छान उपक्रम केलेले आहेत। त्यांनी स्त्री भ्रूण हत्येवर एक गाणं गायलंय। त्यांच्यातला हा हिडन टॅलेंट पण आपल्याला उशिरानं होईना पण कळलं आहे। अमृताजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे आयबीएन लोकमतमध्ये। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं आम्ही म्हणतोय की आपण नवीन वर्षामध्ये काहीतरी संकल्प करत असतो आणि मराठी नवीन वर्ष आहे, साहजिक आहे की आपण एखादा चांगला संकल्प करतोय। तर आयबीएन लोकमत एक संकल्प करता आहे स्त्री स्वातंत्र्याची गुढी उभारून, ज्याचा पाया तुम्ही एका अर्थी रचलेलं एक छानसं गाणं गाऊन। काय होतं हे गाणं, कशा पद्धतीनं तुमच्या पुढे आलं आणि तुम्ही ही संधी कशा पद्धतीनं चांगली उपयोगात आणली? स्त्री भ्रूण हत्या हे आपल्या समाजात असणारं एक समाजाला लागलेला एक कलंक आहे आणि याची जाणीव आणि याच्या बाबतीत मला जी संवेदना होती ती खूप आधीपासून खूप स्ट्रॉंग संवेदना आहे। आणि यामध्येच मला जे गाणं शिकवतात अनिरुद्ध जोशी यांनी मला श्रीरंगजींची माझी ओळख करवली, ज्यांनी मला हे गाणं ऐकवलं। तर हे गाणं इतकं इमोशनल असं माझ्या मनातच बसलं एकदम की मी विचार केला की मी हे रेकॉर्ड करीन, कारण हे खूप नोबल कॉजसाठी पण समर्पित आहे। आणि ह्या गाण्यामुळे जर एका माणसाचा जरी विचार पलटू शकला स्त्रीच्या बाबतीत आणि ह्या घोर अपराधाच्या विरुद्ध, तर हे आमचं खूप इम्पॉर्टंट माइलस्टोन अचीव होईल या गाण्यामुळे। कोमल आहे नाजूक आहे जरी बावरी, तिला जगू द्या जन्म घेऊ द्या खुशाल आपल्या घरी। आम्हाला सगळ्यांना हे तेव्हाच कळलं जसं मी म्हणाले की तुम्ही गाताय, पण आता कळते की तुम्ही फार पूर्वीपासून गात आहे। पण तरी सुद्धा स्टुडिओमध्ये केलेलं रेकॉर्डिंग हे तुमचं पहिलंच रेकॉर्डिंग होतं। काय अनुभव राहिला? किती दडपड आलं होतं मनामध्ये? सारखी धाकधूक सुरू होती का? हो, इनफॅक्ट गाणं पण मी तेव्हाच ऐकलेलं होतं रिसेंटलीच तेव्हा, तर त्याच्यामुळे मला ट्यून तेवढी माहीत नव्हती। मुंबई ते पुणे जाता जाता पण मी थोडं बहुत ते गाणं ऐकू शकली आणि त्याच्यात मला पूर्ण टीमनीच खूप हेल्प केली। त्याच्यामुळे ते मला लगेच इमोशन तर मला ऑलरेडी होतं त्या गाण्यात आणि आहेच त्या गाण्यात ते इमोशन, लिरिक्समध्ये इमोशन आहे, कंपोजिशनमध्ये इमोशन आहे। तर ते फक्त स्वरबद्ध करायचं होतं आणि त्याच्यातही सगळ्यांनीच मला श्रीरंगजींनी, अनिरुद्धजींनी, गाडगीळजींनी आणि पटवर्धन मॅडमनी सगळ्यांनीच खूप हेल्प केली। पण मला सांगा की जसं स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करण्याचा हा तुमचा पहिला अनुभव होता, तर इतर लोकांना तुम्ही गाताना पाहता, त्यांची गाणी आपण म्हणतो ती गोष्ट वेगळी असते आणि स्वतःच एखादं नवीन गाणं गायचं हा एक वेगळा अनुभव असेल, ते काय होतं? हा अनुभव माझ्यासाठी अनुभव तर रिच होता, एक्सपिरियन्स चांगला होता, पण या अनुभवात मेन एक इमोशनच जास्त होती। त्या तुम्ही ते गाणंच पाहिलं तर ते तुम्ही म्हणताना आपल्याप ती इमोशन येते त्या गाण्यात। आम्हाला 2 ओळी तुम्ही गाऊन दाखवाव्यात अशी आमची इच्छा आहे। त्याचे वर्ड म्हणजे लिरिक्स असे आहेत, कोमल आहे नाजूक आहे जरी बावरी, तिला जगू द्या जन्म घेऊ द्या खुशाल आपल्या घरी। तर हे फंडामेंटल राईट जो आहे एका स्त्रीचा, एका ह्युमन बिईंगचा, त्या बाबतीतच बोलतं आहे हे गाणं आणि खूप सुंदर प्रकारे ते इमोट केलेलं आहे गाण्यातून। कोमल आहे नाजूक आहे जरी बावरी, तिला जगू द्या जन्म घेऊ द्या खुशाल आपल्या घरी, खुशाल आपल्या घरी। त्या चांगल्या गायिका आहेत, म्हणजे फक्त मिसेस सीएम आहेत म्हणून किंवा त्या काही गायला तर चालेल असातला भाग नसून त्या चांगल्या गायिका आहेत। हे गाणं ऐकलं तुमच्या लक्षात येईल किंवा इतरही ठिकाणी त्या परफॉर्म करत असतात। त्या उत्तम गातात आणि खूप चांगला सेन्स आहे त्यांचा, ग्रास्पिंग खूप फास्ट आहे, पटकन एखादी गोष्ट पिकअप करतात त्या आणि त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला नेहमीच मजा येते।
कंपोज करताना मग आमचं सुरू होतं की कोणाकडनं हे गाऊन घ्यायचं. तेव्हा अमृताजी गाणं गातात हे माहिती होतं तेव्हा. आणि असा एक विचार केला की ॲज ए CMच्या वाईफ म्हणून जर त्यांनी ही अपील केली बेटी बचावची तर त्याचा प्रभाव खूप जास्त पडेल आहे. तर असा एक डोक्यात विचार ठेवून आम्ही त्यांना विचारलं आणि त्यांनी लगेच होकार दिला. माझा अनुभव खूप छान होता. विशेषतः म्हणजे मला अमृता मॅडमना रेकॉर्ड करायची संधी मिळाली ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. आणि ज्या सकारात्मक हेतूने या गाण्याची निर्मिती झाली त्याचाही एक मी भाग होते, ही पण एक मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. अमृता मॅडमचा रिस्पॉन्स आणि त्यांचा गाण्यातला उत्साह, त्यांचा प्रतिसाद खूप छान होता. आणि मला असं वाटतं की हे गाणं सकारात्मक बदल घडवून आणण्यात नक्कीच मदत करेल. प्रत्येक शब्द, प्रत्येक ती जी ओळ होती गाण्याची ती अगदी हवी तशी व्यवस्थित शिकून एकदा नाही, दोनदा नाही, 5-5 वेळा रिटेक करून त्यांनी ती गायली. हे असं नाही का आलं, मग मी परत घेऊ का? ठीक आहे. मग कधी मध्येच त्यांना असं की त्यांना स्वतःलाच नाही आवडायचं, नाही मग मी ही लाईन परत घेते. कधी आमची दुर्वा सांगायची की नाही हे एकदा परत घेऊ, की मग परत व्हायचं. असं करत ते गाणं पूर्ण झालं. एक गायिका म्हणून पहिल्यांदाच अमृता फडणवीस लोकांना इंट्रोड्यूस होणार आहेत, ज्यांनी स्वतःचं गाणं गायलेलं आहे. त्याविषयी काय उत्सुकता आहे की जेव्हा हे गाणं सगळेजण ऐकणार तेव्हा सगळ्यांच्या प्रतिक्रियासुद्धा येणार? त्याविषयी एक ते याच्या 2 अँगल्स आहेत. एक तर लोकांना हेही कळतं की किती टॅलेंटेड टीम आहे या गाण्यामागे. दुसरी गोष्ट एक सोशल मेसेज पण त्याबरोबर जातो. आणि त्या गाण्याच्या मेसेजमुळे मी जसं तुम्हाला सांगितलं की हृदय परिवर्तन होऊ शकलं काही प्रमाणात जरी, तर ह्या गाण्याचं जे मेन एम आहे ते अचीव होईल असं आम्हाला सगळ्यांनाच वाटतं. या विश्वाच्या अस्तित्वाचे तीच एक कारण, ऊन सावली पाऊस वारा कंच हिरवा श्रावण. गाणं तुमच्या आयुष्यात कधी आलं, म्हणजे गाणं गावंसं तुम्हाला कधी वाटलं आणि त्या गाणं गाण्याच्या मागची प्रेरणा कोण होती? गाणं मला लहानपणापासूनच आवडायचं म्हणायला. जिथे चान्स मिळायची मी म्हणायची. स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये आणि सोशल इव्हेंट्समध्ये पण सबसिक्वेंटली मी म्हणायला लागली. नोबल कॉजेस नाही तर काही सोशल कॉजेस असल्या तर मी त्याच्यात पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि माझे बाबाही ते ऑप्थोमॉलॉजिस्ट आहेत, ते गाणं म्हणतात. आणि त्यांच्याबरोबरही मी आधी प्रॅक्टिस करायची. ते रेग्युलरली प्रॅक्टिस करतात अजूनही. ही सुरुवात बाबांमुळे झाली. सो बाबांविषयी काय सांगाल? बाबांनी कधी तुमच्यातला हा गुण ओळखला की तुम्हीच बाबांच्या मागे लागलात की नाही मला आता गाणं शिकायचंय? नाही, मला इतक्या ॲक्टिव्हिटीज करायची मी की मी काही एका गोष्टीसाठी पूर्णपणे राहिलीच नाही कधी सुरुवातीपासूनच. तर त्यांनीच मला बसून बसून थोडं बहुत शिकवलं, जेवढं शिकवलं. आणि नंतर श्रीरंग आणि नागपूरला आरबेडवार सर असे मला अनिरुद्ध आणि आरबेडवार सर सारखे लोक मिळाले म्हणून माझं कंटिन्यू. पण तरी ते वय वर्ष काय होतं जेव्हा बाबा म्हटले की नाही आता तू एका ठिकाणी बसायचंस आणि गाणं गायचंस? ते वय काय होतं तुमचं? 7-8 वर्षाची होती तेव्हा. ओके. 6-7 वर्षाची होती तेव्हा. आणखी गाण्या व्यतिरिक्त आणखी काय काय आवडी आहेत तुमच्या? जसं तुम्ही म्हणाला एका ठिकाणी तुम्ही टिकायच्या नाहीत, म्हणजे नक्कीच भरपूर गोष्टी करत असाल, तर नेमकं काय काय होतं ते? एक तर माझा फ्रेंड सर्कल होता. अभ्यासातही मी खूप पुढे होती, म्हणजे टॉप 2-3 मध्ये असायचीच. टेनिसची मला खूप आवड होती. मग माझ्या एरियामध्ये क्रिकेट व्हायचे तर क्रिकेटमध्ये पण मी पार्टिसिपेट करायची. तर इतकं मी सांगू शकते तुम्हाला की माझ्या आई वडिलांनी मला आणि माझ्या भावाला मुलगा मुलगी सोडून ॲज इंडिव्हिज्युअल्स वाढवलं आहे. त्याच्याने खूप फरक पडला ओव्हरऑल थिंकिंग आणि ग्रोथमध्ये. समाज मात्र असा कधीच विचार करत नाही. समाज मुलीला मुलगी म्हणून वागवतं आणि मुलाला मुलगा म्हणून. तर हा समाज जेव्हा तुम्हाला मुलगी म्हणून बघत होता तेव्हा त्यांनी काही निर्बंध टाकण्याचा प्रयत्न केला का? आता समाज म्हणजे पालकच असतात ना फायनली. तर जे पालक आपल्या मुलं आणि मुलीला इक्वॅलिटीमध्ये ग्रो करतात ते दुसऱ्यांना पण इक्वल पाहतात. आणि ज्यांनी आपल्या घरीच हे डिव्हिजन करून ठेवलं आहे तेच बाहेर असं करतात. कधी कधी सोसायटीमध्ये
बाहेरच्या लोकांनी खूपशा गोष्टींमध्ये म्हटलेलं होतं आधी लहानपणी माझ्या, की हिला का करवताय हे, हिला राहू द्या, हिला जास्त कुकिंग आणि याच्यात. पण माझ्या आईबाबांनी दरवेळेस माझी साथ दिली की हिला जे आवडतं ते, हिला जसं जगायचं आहे तिला आम्ही सपोर्ट करू आणि चांगलं ह्युमन बिईंग होण्यासाठी जितकी जरुरी आहे तितकी तिला हेल्प करू. आज आपण 21व्या शतकात आहोत. आजही असे बरेच पालक आहेत जे पालक मुलामुलीमध्ये भेद करतात आणि अगदी गर्भातच त्या मुलीला मारून टाकण्याचा प्रयत्न करतात. हे जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा काय वाटतं तुम्हाला? नाही, हे तर आपल्या सोसायटीमध्ये असलेला एकदम सगळ्यात जास्त मोठा इश्यू आहे आणि हा जो डाग लागलेला आहे, कलंक लागलेला आहे आपल्या सोसायटीला, हे आपणच ॲज अ सोसायटी, ॲज अ पेरेंट, ॲज इंडिव्हिज्युअल्स आपणच हे घालू शकतो. थोडं बहुत आपल्याला गव्हर्मेंट हेल्प करेल, थोडं बहुत आपल्याला NGOज अँड ऑल हेल्प करतील, सोशल ऑर्गनायझेशन. पण हे आपल्या ग्रासरूट लेवलवर आपल्याला थिंकिंग पॅटर्न बदलावा लागेल. आई बहीण सखी म्हणून हसते ती सिद्ध, या अनाहत विश्वाचा हो तीच एक मध्य. फाईट बॅक विचारांची केलेलं आहे मी. जसं देवेंद्रजी इतक्या मोठ्या पदावर गेले, म्हणजे चीफ मिनिस्टर झाले, तर लोक म्हणायचे की आधी उलट आहे, आधी पण MLA होते तेव्हा म्हणायचे काय तू का जॉब करते, तू घरी मस्त आराम कर, ऐश करो. तर तेव्हा मी त्यांना सांगायची की ॲज एन इंडिव्हिज्युअल ते ग्रो झालेले आहेत. तसं मी पण एक इंडिव्हिज्युअल आहे. मला मुलगी म्हणून नका पाहू, बाई म्हणून नका पाहू. मला पण इंटेलेक्च्युअली, फायनान्शियली स्टेबल राहायचं आहे, इंटेलेक्च्युअली ग्रो करायचं आहे. त्यांनी केलं, त्याच्यातच समाधान मांडणं ही चांगली गोष्ट आहे. पण स्वतःलाही कुठेतरी पुढे नेणं हे प्रत्येक स्त्रीची जरूरत आहे आजच्या काळात. आणि मला वाटतं अवघ्या महाराष्ट्राला या कदाचित पहिले असे CM आहेत ज्यांच्या वाईफ या वर्किंग वुमन आहे. तेव्हा महाराष्ट्रासाठी सुद्धा हा सुखद धक्का होता. इतकंच नाही तर काही जण पुन्हा तुम्ही हे प्रश्न कुणीतरी पुन्हा तुमच्यासमोर की आता तर मुख्यमंत्री झाले, आता काय गरज आहे करायची? नाही, मी तसा विचार नाही केला आणि स्पेशली जॉबच्या बाबतीत तर केलाच नाही. मला ॲज एन इंडिव्हिज्युअल तर ग्रो करायचंच आहे, पण मला माझ्या मुलीसाठी पण आयडल सेट करायचं. जसं तुम्ही म्हटलं, तिच्यासाठी सोसायटी काय आहे, तिची आई, तिचे बाबा. जर तिने त्यांना हँड इन हँड काम करताना पाहिलं तर तिची पण मेंटॅलिटी तशी राहील, ती पण इक्वॅलिटीमध्ये बिलीव्ह करेल. तर मी तिच्यासाठी पण ॲज अ पेरेंट, कारण मी सोसायटी आहे, मला तिला तरी जे माझ्या हातात आहे ते मला बदलायचं आहे. तर तिची मेंटॅलिटी चांगली राहावी त्याच्यासाठी पण हे जरुरी आहे. मला तिला एकदम नॉर्मल ग्रोथ एज द्यायचं आहे. म्हणजे तिला असं कधी वाटायला नको की मी काही वेगळी आहे आणि तो एक वेगळेपणा आत्ता तरी फील नको व्हायला तिला आणि कधीच नको व्हायला. उलट ती एक नॉर्मल पर्सन आहे आणि तिने सगळ्यांमध्ये वाढायचं आहे. आणि त्याच्याशिवाय एक कॉन्फिडन्स जो स्त्रीला आज नाही आहे तो लहानपणापासूनच तो डेव्हलप करायला पाहिजे. ते मी पाहते की ती एक कॉन्फिडंट यंग वुमन व्हावी. आता तुम्ही मिसेस CM आहात. हे पद किंवा हे बिरुद तुमच्या पुढे लागल्यानंतर काही वेगळी जबाबदारी वाटायला लागली? आधी जी फॅमिली होती आमची खूप क्लोजनेट आणि सोशली ॲक्टिव्ह फॅमिली नव्हती. पण आता खूप सोशल कमिटमेंट्स आणि आपली पोझिशन अशी आहे की आय कॅन ऑल्सो मेक अ डिफरन्स. माझ्याकडनं पण मी एक जागृती आणू शकते. तर ते मला पूर्णपणे यूज करायचं आहे लोकसेवेसाठी. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं खूप मोठ्या प्रमाणावर, विशेषतः बीडमध्ये आपण बघितलं की स्त्री भ्रूण हत्या ही मोठ्या प्रमाणावर होत होती. आपण कायदे करतो आहे, तुम्हाला असं वाटतं का की हे कायदे तेवढे पुरेसे आहेत? कायदे तर जरुरी आहेत. ज्या लोकांच्या मनात अशा भावना आहेत त्या भीतीने तरी दूर ठेवण्यासाठी कायदे आपल्या जागेत एक जरुरी आहे. पण ते त्याचं निर्मूलन नाही करू शकत. त्याच्यासाठी आपल्याला मॉरल चेंज, मेंटल चेंजेस लागेल. त्यासाठी आपल्याला हा विचार की मुलगाच घर पुढे नेऊ शकतो, आपली फॅमिलीची ज्योत जी आहे ती पुढे नेऊ शकतो, आईबाबांना ओल्ड झाल्यावर तोच सांभाळू शकतो, या सगळ्या हे सगळे विचार आहेत. प्लस काही लोक म्हणूनही आपल्या मुलींना मारून टाकतात की ते विचार करतात की त्यांना इन्सिक्युरिटी असते की पुढे जाऊन तिला काही बरं वाईट नको व्हायला, तर आत्ताच
पण हे सगळं लोकांनी मनातून काढून टाकायला पाहिजे. याचं मेन कारण म्हणजे त्यांना हे समजायला पाहिजे की त्यांना एक मुलीच्या स्वरूपात गिफ्ट मिळालेली आहे, उपहार मिळालेला आहे आणि तिला जन्म देणं, तिला वाढवणं, तिला प्रेम देणं, प्रेम घेणं आणि तिला जीवनात काही करताना पाहणं याच्यापेक्षा मोठं सुख काहीच नाही आहे असं त्यांना जेव्हा कळेल तेव्हाच या हत्या बंद होतील. आणि हे स्वतः आई म्हणून तुम्ही सांगता. हो, खरंच खूप चांगला संदेश तुम्ही देताय. पण मी जसं म्हटलं की एक हुंडा आणि दुसरं बलात्कार या दोन्ही विषयांबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय करणं गरजेचं आहे जे अजूनही आपण करत नाही आहोत, आपण आता आणखी एक पाऊल पुढे टाकायला हवं? हुंड्याचं जर मी म्हणेन तर जे आईबाबा आपल्या मुलीला पायावर उभं करतील आणि जे आईबाबा आपल्या मुलीला तो कॉन्फिडन्स देतील की ती आपली लाईफ नीट प्रकारे जगू शकते, तिला हुंड्याचा प्रॉब्लेम कधी येणार नाही, ती स्वतःच अशा मुलाला दूर रिजेक्ट करेल. आणि दुसरं तुम्ही जे म्हटलं जे बलात्कार आहेत, बलात्कार पण एक इंडिपेंडंट बाई असली तर त्याच्यात खूप फरक पडेल. दुसरं, आता ज्या स्टेटामध्ये बलात्कार होत आहेत तिथे ते मोरल रिस्पॉन्सिबिलिटी नाही तर भीती, दोन्हीपैकी एक जर निर्माण झाली, भीती ऑफ द लॉ ऑर पनिशमेंट्स, नाहीतर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी जी अगेन फॅमिली, स्कूलिंग इकडूनच तुम्हाला मिळू शकते, तरच फरक पडेल. याच्यात एक गोष्ट होऊ शकते जी आपण लहान मुलींना इन्कॉर्पोरेट करू शकतो, ती आहे मार्शल ट्रेनिंग. ते एक ॲडिशनल येऊ शकतं ज्याच्यात ती काही सिच्युएशन्स अवॉइड करू शकते. पण अदर दॅन दॅट ती सोसायटीयल जी आउटलुक आहे त्यांनी त्या माणसांनी हिंमत केली असं करायची म्हणजे त्यांची अपब्रिंगिंग गरिबीची होती तरी मग अगेन इट गोज टू एज्युकेशन. प्रत्येक स्ट्रॅटाला तसा एज्युकेशन मॉरल ते यायला पाहिजे, त्याच्यानेच हे बदलेल. खरं तर खूपच सुंदर उपक्रम तुमच्या हातून घडतोय आणि आमची अशी प्रार्थना आहे की जी स्त्री स्वातंत्र्याची गुढी जी आता आम्ही तुम्हाला देतो आहे आणि माननीय मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, तर सर ही आमच्याकडनं तुम्हा दोघांनाही ही स्त्री स्वातंत्र्याची गुढी आहे आणि आमचा प्रयत्न असाच असेल की या निमित्तानं मुंबईतल्या आणि राज्यातल्या ज्या स्त्रियांच्या सगळ्या समस्या आहेत त्या सोडवल्या जातील आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं ही स्त्री स्वातंत्र्याची गुढी आपण मुख्यमंत्र्यांना आणि मिसेस CM यांना देतो आहोत.